पण ह्याच अंगणवाडी सेविकांना न्याय आमचं महायुतीचं सरकार निश्चित पद्धतीने देईल। लोढा साहेब जेव्हा या खात्याचे मंत्री होते तेव्हा त्यांनी योग्य निर्णय अंगणवाडी सेविकांसाठी घेतलेले आणि आता जे काही उर्वरित न्याय देण्याचे विषय आहेत ते आमचं महायुतीचं सरकार आमच्या आदिती तटकरे ताई या निश्चित पद्धतीने देतील। त्यासाठी आम्हाला त्या उद्धव ठाकरे नावाच्या विदूषकाची गरज नाही। स्वतः मुख्यमंत्री असताना काय करायचं नाही, तेव्हा कोविडच्या नावाने भ्रष्टाचार करत बसायचा, तेव्हा ह्यांना अंगणवाडी सेविका किंवा खिचडी चोरीच्या नावाने त्या बिचारा कामगारांचे खिचडी चोरीचे पैसे खायचे आणि आता मोठं भाषण द्यायला उभं राहतायत। जेव्हा अधिकार होते तेव्हा करून दाखवायचे ना। बोला। हिट अँड रन बद्दल संजय राऊत असं म्हणतात, जेव्हा चर्चा घडवून न आणता असे कायदे होतात त्यावेळेला जनतेचा असा उत्साह होतो। जनतेबरोबर आमची योग्य संवाद आहे म्हणून जनतेचं ऐकूनच आम्ही काल रात्री ते पाऊल उचललेलं आहे। शेवटी जनतेच्या हितासाठीच काम करणारं आमचं केंद्र आणि राज्य सरकार असल्यामुळे जे जे कायद्यामुळे जनतेचं आयुष्य वाचेल, मी परत सांगतो, त्या हिट अँड रन कायद्याचं उद्दिष्ट योग्य होतं। याचं कारण असं आहे, फक्त 2022 मध्ये एका वर्षामध्ये 47,000 लोक हिट अँड रनच्यामुळे त्यांचा जीव गमावला लागलेला। पण तरीही आमचं सरकार पारदर्शक सरकार आहे, लोकशाही भूमिक सरकार आहे, जनतेचं ऐकणारं केंद्र सरकार असल्यामुळे काल त्यांचं ऐकल्यानंतर त्या निर्णयावर त्यांनी स्थगिती किंवा त्याच्यावर निर्णय घेतलेला आहे। पण जनतेचं आयुष्य वाचवणं ही आमची प्राथमिकता असल्यामुळे योग्य तो निर्णय घेतील पुढे जाऊन। पण सिंधुदुर्गातील पाणबुडीचा प्रकल्प गुजरातला घेण्यामागे आदित्य ठाकरेंचं तुम्ही नाव घेत असाल तर सामंत म्हणजे उदय सामंत यांच्यासारखा निर्बुद्धी मंत्री कोणी नसेल असं विनायक राऊत। पण आदित्य ठाकरे सोडून त्याचा कोण जबाबदारच नाही। 2018ला दीपक केसरकर जेव्हा या खात्यातले म्हणजे अर्थ राज्यमंत्री होते तेव्हा त्यांनी ह्या प्रकल्पाची सुरुवात केली आणि महाराष्ट्रातला पहिला पाणबुडीचा म्हणजे देशातला पहिला पाणबुडीचा प्रकल्प आपल्या वेंगुर्ला सिंधुदुर्गात महाराष्ट्रात येत होता। पण त्यानंतर तो नाकारता एक पर्यटन मंत्री आपल्या राज्याला मिळाला ज्यांनी मुंबईची नाईट लाईफ सोडून पर्यटन त्याला कळलंच नाही आणि त्या नाकारतेमुळे 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार असताना त्या प्रकल्पाला काही चालना भेटली नाही। याचा जबाबदार आणि याचा मुख्य विलन हा आदित्य ठाकरेच आहे। तो विदूषक कॉमेडियन दिसला असला तरी पण त्या चित्रपटामध्ये तो विलनच आहे। म्हणून ह्याचा कोणच दुसरा विलन नाही, फक्त आदित्य ठाकरे आहे। आणि कुठलाही प्रकल्प कुठे गेला नाही, त्या खासदारालाच आता घरी स्थलांतर करण्याची परत कलिनाला स्थलांतर करण्याची वेळ आलेली आहे। म्हणून चाटण्यापेक्षा तुझ्या आदित्य ठाकरेला पर्यटन मंत्री असताना ना थोडी चावी फिरवली असती ना तर आज गुजरातच्या अगोदर आपल्या महाराष्ट्रात तो प्रकल्प उभा राहिला असता। लोकांसमोर विविध योजना घेऊन जाणारा विकसित भारत यात्रा आहे, याला वारंवार उभाटा सेनेकडून आणि इतरांकडून विरोध होतो आहे, काय म्हणा? कारण का बुडाखाली मिरची लागलेली आहे, स्वतः करू शकले नाहीत आणि आदरणीय मोदीजींनी गेली 10 वर्ष ज्या भारताला एक विकसित भारत म्हणून महासत्ता बनवलं आहे, ह्यांना एका गोष्टीचा अभिमान वाटला पाहिजे की आपला देश आज एक विकसित देश म्हणून पुढे येतोय, याबद्दल अभिमान जो वाटला पाहिजे। यापेक्षा पाकिस्तानची भूमिका आज हे उभाटावाले चांगल्या पद्धतीने राबवत आहेत। म्हणून ज्या पद्धतीने मोदी द्वेष पाकिस्तानमध्ये दिसतो तोच द्वेष तुम्हाला आता उभाटा सेनेमध्ये दिसायला सुरू झालेला आहे। म्हणून हे पाकिस्तानीपेक्षा कमी नाही। मुख्यमंत्री सिद्धरामय्या हेच आमचे राम आहेत असं विधान कर्नाटकातील काँग्रेसचे नेते एच अंजनी यांनी केलंय, त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला। आता तुम्ही ज्यांचा हिंदू धर्म आणि रामाशी काहीच संबंध नाही, रामदेवताला रामलल्लाला जे सतत द्वेष करत बसतात त्या काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याचं नाव तुम्ही आमच्या कुठल्याही हिंदू देवताने देत असाल तर आमच्या हिंदू समाजाने धर्माचा आणि देवदेवतांचा अपमानच आहे। साहेब, भाजप ईव्हीएम मशीनचा आधार घेत आहे। ज्या देशांनी ईव्हीएम तयार केलं त्यांनी सुद्धा ईव्हीएम नाकारलं। भाजपने एकतरी इलेक्शन ईव्हीएमच्या कोबड्या सोडून घेऊन करून दाखवावं असं सुषमा अंधारे सुषमा अंधारे ताईंनी पहिली तरी एक सरपंचाची तरी निवडणूक लढवावी, मग आपण पुढे मोठ्या मोठ्या बाता करू। म्हणून
सुषमा अंधारेताई किंवा आमचा संजय राजाराम राऊत हे निवडणूक न लढवलेल्या शाळेतले विद्यार्थी आहेत, म्हणून त्यांनी निवडणुकीवर भाष्य करू नये असं मला वाटतं. सर, काल केसरकर साहेब बोलले उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्येच भाजपबरोबर त्याचं कन्फर्म केलं होतं, परंतु संजय राऊत यांनी वेगळा घडविलं. बरोबरच आहे, कारण का संजय राऊतला पगार तेव्हा पवारांकडून यायचा, म्हणून केसरकर जे बोलतात ती वस्तुस्थिती आहे. कारण का त्यांनी उद्धव ठाकरेची तयारी होतीच, पण हा फितूर निघाला असल्यामुळे, हा विकला गेला असल्यामुळे आज महाराष्ट्राची अशी परिस्थिती आज आपल्याला बघायला मिळते. म्हणून उद्धव ठाकरेंनी धृतराष्ट्राच्या भूमिकेतून बाहेर यावं, नाहीतर उरली चुरली उबाटा पण गुंडाळण्याची वेळ हा संजय राजाराम राऊत त्याच्यावर आणेल.